आता आपण शरद पवार अकलूजमध्ये नगरची जागा सोडण्यासंबंधीच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले होते त्यावर एक नजर टाकूया. तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय ठरलं? तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय ठरलं? तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय ठरलं? दरम्यान नगरची जागा सोडल्याचं वृत्त खरं मानून सुजय विखेंनी पवारांचे आभार सुद्धा मानून टाकलेत. पाहूया सुजय विखे जयंत पाटलांचं ट्विट येण्याआधी नेमकं काय म्हणाले होते. तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय ठरलं? दादा माड्यातून आता आपण उमेदवारी जाहीर झाली, लोकांनी ती स्वीकारले. मग दादा रणजित दादा असतील किंवा विजय दादांचं असतं मोठे दादा त्यांचं पुनर्वसनावर काय आश्वासन? काय सांगायचं, माझ्या वंशवस्ती राज्याची निवडणूक संपली विधानसभेची. नगरची जागा सुजय विखेंसाठी सोडून पवारांनी काँग्रेस आघाडीतला मोठा तिढा सोडवलाय. नगरची जागा मुलगा सुजय करता सोडावी याकरता म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यंतरी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली होती आणि त्यानंतर पवारांनी विखे घराण्यासोबतची जुनी कटुता सोडून अखेर उदार मनानं काँग्रेससाठी ही जागा सोडून दिली. त्या बदल्यात राष्ट्रवादीला औरंगाबादची जागा दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान म्हाडा मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थकांची नाराजी दूर करण्याकरता विजयदादांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याचंही पवारांनी यावेळी जाहीर करून टाकलंय. अशा पद्धतीनं पवारांनी नगर आणि माढा या दोनही मतदारसंघातला तिढा एकाच फटक्यात सोडवलाय. अकलूजमध्ये पत्रकारांशी बोलताना पवारांनी या दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यानंतर येऊया राजकीय घडामोडींच्या बातम्यांकडे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची काल धुळे आणि मुंबईतल्या बीकेसीमध्ये रॅली पार पडली आहे. यामध्ये त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नोटबंदी, रोजगार, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी यावेळी स्पर्श केलाय आणि मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधींनी मोदींची नक्कल सुद्धा केली आहे. सोबतच आपण सत्तेत आल्यावर बेरोजगारांसाठी काम करण्यासोबतच झोपडपट्टी धारकांसाठी 500 स्क्वेअर फूट घरं देऊ असं आश्वस्त सुद्धा केलंय. महायुतीच्या संदर्भात काँग्रेस पक्षासोबत जे जे येतील त्यांचं स्वागतच असेल असंही राहुल गांधी म्हणतात. ओआयसी या मुस्लिम बहुल देशांच्या संघटनेच्या परिषदेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नाव न घेता पाकिस्तानवर घणाघाती टीका केली. जर आपल्याला मानवतेला वाचवायचं असेल तर जे देश दहशतवादांना आश्रय देतात आणि आर्थिक रसद पुरवतात त्या देशांनी हा पाठिंबा देणं बंद केलं पाहिजे अशा स्पष्ट शब्दात सुषमा स्वराज यांनी पाकला खडसावलंय. सुषमांच्या भाषणानंतर परिषदेच्या हॉलमध्ये टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट झाला. भारताला निमंत्रण दिलं म्हणून पाकचे परराष्ट्र मंत्री या परिषदेला अनुपस्थित होते. भारताला ओआयसीनं 50 वर्षांनंतर निमंत्रण दिलं ही बाब इथं अधोरेखित करायला निश्चितच हवी. Your Highness and Excellencies, if we want to save the humanity, then we must tell the states who provide shelter and funding to the terrorists to dismantle the infrastructure of the terrorist camps and stop providing funding and shelter to the terror organizations based in that country.